पाहूया बातम्या विस्ताराने। भाजपचे खंदे कार्यकर्ते आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे निकटवर्तीय शर्मद रायतुरकर, राजा खेडेकर आणि शिवाबाबा नाईक यांचा पत्ता कट करून गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षपदाची माळ कट्टर काँग्रेस समर्थक राजेंद्र तालक यांच्या गळ्यात घालण्यात आली आहे। या प्रकारामुळे आश्चर्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। पाहूया इन गोवाचा विशेष वृत्तांत। गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षपदावरून दामू नाईक यांनी इफीच्या सुमारे 12.5 कोटी रुपयांचं वाटप करून 4 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला। त्यानंतर हे पद रिक्त झालं होतं। इफी तोंडावर असल्याने या पदावर नवीन नियुक्ती होणं गरजेचं होतं। राज्यात भाजपची सत्ता असल्याने या पदावर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे निकटवर्तीय शर्मद रायतुरकर, राजा खेडेकर आणि शिवाबाबा नाईक या तिघांच्या नावाची चर्चा सुरू होती। मात्र मध्येच कहाणीत ट्विस्ट आलं। या तिघांचा पत्ता कट करून या पदावर अचानक काँग्रेस समर्थक राजेंद्र तालक यांची वर्णी लावण्यात आली। अखेर दामू नाईक यांनी का सोडलं उपाध्यक्षपद असा प्रश्नही काही जण उपस्थित करतायत। याला दामू नाईक यांनी राजकारणाचं स्पष्टीकरण दिलं। फातोड्यातील सारस्वत समाजाची मतं भाजपच्या पारड्यात पडावीत यासाठी ही सगळी खटाटोप चालवल्याची चर्चा आता स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे। दुसऱ्या बाजूने दामू नाईक यांना घोटाळ्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी ही सगळी खटाटोप असल्याचा आरोप काही जणांकडून होऊ लागलाय। कारण एखाद्या महसूल नसलेल्या पंचायतीवर पंच म्हणून आपलेच समर्थक असावेत याची काळजी पुरेपूर राजकीय पक्ष घेत असतात। मग कोट्यावधीची उलाढाल होणाऱ्या ESG वर भाजप समर्थकांऐवजी कट्टर काँग्रेस समर्थकाची वर्णी का लावण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। वास्तवात दामू नाईक यांना निवडणुकीसाठी बाहेर काढल्यावर त्या जागी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शर्मद रायतुरकर, राजा खेडेकर आणि शिवाबाबा नाईक यांची नियुक्ती होईल असा सर्वांचाच कयास होता। मात्र तो फोल ठरला। अखेर भाजप सरकारनं भाजपच्या खंद्या पुरस्कर्त्याला का डावललं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दामू नाईकांनी राजीनामा देण्यापूर्वी काय घडलं हे जाणून घ्यावं लागेल। यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 8 दिवसांचा करण्यात आला। चित्रपट महोत्सव म्हणजे आंतरबाह्य सजावट ही आलीच। या सजावटीच्या कंत्राटामध्ये प्रचंड घोटाळा झाल्याचा आरोप कलाप्रेमींमधून होतोय। 8 दिवसांच्या महोत्सवातील फक्त सजावट, उद्घाटन आणि समारोपासाठी तब्बल 12 कोटी 50 लाख रुपये खर्च करण्यात येतोय। यात येणाऱ्या मान्यवरांच्या राहण्या खाण्याचा खर्च धरलेला नाही। म्हणजेच सजावटीसाठी 1.5 कोटी रुपये प्रतिदिन खर्च केला जाणार आहे। एका दिवसाला एवढा अवाढव्य खर्च करण्याचा अधिकार ESG ला कोणी दिला? कशासाठी हा खर्च केला जातोय? पैसा कोणाच्या बापाचा आहे? अखेर का आहे हा घोटाळा तेही पाहूया। 8 दिवस इफीच्या सजावटीसाठी आणि विविध कल्पना मूर्त स्वरूपात आणणं या सगळ्यांसाठी विशेष निविदा मागवण्यात आली होती। या निविदाचे एक वेगळंच वैशिष्ट्य आहे। यात एक विशिष्ट प्रणालीला निर्धारित केलंय। ही प्रणाली म्हणजे CQCCBS अर्थात कंबाईन क्वालिटी कॉम कॉस्ट बेस्ट सिलेक्शन, म्हणजे कमी खर्चात दर्जेदार काम करून द्यावं अशी ही संकल्पना आहे। याला अनुसरून यंदा 5 कंपन्यांनी आपला अर्ज दाखल केला। यात एनकंपास ही दिल्लीची कंपनी आहे। याच कंपनीने गेल्या वर्षी ती जबाबदारी पार पडली होती। याशिवाय इंदूरची पल्स फोकस, मुंबईची TPT, TLG इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि 77 मीडिया कंपनी यांचा समावेश होता। यातील TLG कंपनीला ही निविदा 6 कोटी 55 लाख रुपयांना बहाल करण्यात आली। कशी झाली या कंपनीची निवड हे पाहणं सुद्धा मनोरंजक आहे। अत्यंत अजब पद्धतीने ही निवड झाली आहे। या कंपन्यांमध्ये एक परीक्षा ठेवण्यात आली होती। त्याला 100 गुणांचा लेखी पेपर सोडवण्यास देण्यात आला होता। त्यात TLG कंपनीनं एकूण 70.73 असे सर्वाधिक गुण मिळवले। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या यंदा त्यांना निविदा देण्यात आली। ही स्पर्धा कोणी घेतली आहे ते पहा। ही स्पर्धा घेण्यासाठी ESG ने एक समिती नियुक्ती केली आहे। यात राजेंद्र तालक, निलेश नेवलकर, ESG चा CEO, ESG चा GM, कला संस्कृती खात्यातर्फे महेश वेंगुर्लेकर आणि माहिती खात्याचे संचालक हे या समितीचे सदस्य आहेत। त्यांनी ही परीक्षा घेतली। त्यानुसार TLG ला निविदा देण्यात आली। 22 सप्टेंबरला ही प्रक्रिया पूर्ण झाली। प्रेक्षक हो, 22 सप्टेंबर ही तारीख लक्षात घ्या। यात कुठेही भ्रष्टाचाराला वाव नसल्याचं तुम्हाला दिसेल, पण आम्ही तुम्हाला कसा भ्रष्टाचार झाला ते दाखवणार आहोत।
ESGतील झालेल्या घोटाळ्याचा विशेष रिपोर्ट. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण इफीच्या सजावटीची निविदा TLG कंपनीला कशी दिली हे पाहिलं होतं. आता बघणार आहोत महोत्सव व्यवस्थापनाच्या निविदेबाबत. हे टेंडर होतं इव्हेंट्स व्यवस्थापन एजन्सी नियुक्ती करण्याबाबत. याचं प्रमुख काम असतं उद्घाटन सोहळा आणि समारोप सोहळा याचं नियोजन करणं. यासाठी 6 कंपन्या निवडण्यात आल्या होत्या. त्यात देखील CQCCBS अर्थात कंबाईन क्वालिटी कॉस्ट बेस्ट सिलेक्शन म्हणजे कमी खर्चात दर्जेदार काम करून द्यावं ही अशी संकल्पना आहे. MO कम्युनिकेशन, एनकंपास, फाउंटन हेड, TLG इंडिया, पर्पल फोकस आणि DB मुद्रा मॅक्स या कंपनींनी सहभाग घेतला होता. ही निविदा 26 सप्टेंबरला उघडण्यात आली आणि निर्धारित निकषानुसार 5,95,00,000 रुपयांना ही निविदा बहाल करण्यात आली. या प्रक्रियेसाठी वरील समितीच कार्यरत होती. दर्शक हो, तुमच्या लक्षात आलं असेल 2 निविदांद्वारे साधारण 12.5 कोटींची कामं खिरापतीप्रमाणे वाटण्यात आली. यंदाच्या इफीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत सगळ्या इफीच्या महत्त्वाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया अर्थात टेंडर प्रक्रिया ही DFF मार्फत केली जायची. पण यंदा ही जबाबदारी गोवा सरकारला अर्थात ESGला देण्यात आली आहे. या कामाचं पेमेंट मात्र DFF करणार आहे. खरी मेक इथेच आहे. निविदा प्रक्रिया 22 आणि 26 सप्टेंबर पर्यंत संपली आणि दामू नाईक यांनी राजीनामा दिला 4 ऑक्टोबरला. 8 दिवसांच्या कामाला 12.5 कोटींचं वाटप करून दामू नाईक यांनी राजीनामा दिला का? आता यातील आणखीन एक महत्त्वाची बाब आहे. यंदाच्या या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेली एक कंपनी ज्यात गोवेकरांचा समावेश होता त्यांनी 2014च्या इफीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. अर्थात सजावटीच्या कामाचं. कोण होती ही व्यक्ती? TPT या कंपनीचे संचालक होते सुशांत तारी. त्यांच्या या कामाचं कौतुकही केलं होतं. 11 दिवसांच्या याच कामाची जबाबदारी 4.5 कोटीला उचलली होती. गोमंतकीय सुपुत्र असूनही त्यांना यावेळी डावलण्यात आलं. म्हणजे हे सगळं केल्यानंतर लगेच 4 ऑक्टोबरला दामू नाईक यांनी राजीनामा दिला. दामू नाईक यांनी इफीच्या तोंडावर राजीनामा दिल्यानं नव्या उपाध्यक्षांची नियुक्ती होणं गरजेचं होतं. अशावेळी नियमांप्रमाणे सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी सर्वसामान्यांची धारणा होती. मात्र अचानक या निविदा प्रक्रियेतील एक सदस्य राजेंद्र तालक जे पक्के काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत आहेत, जे दिगंबर कामत यांचे निकटवर्तीय समजले जातात, अशा तालक यांच्या हाती ESGचं उपाध्यक्ष पद देण्यात आलं. त्यांनाच हे पद मिळावं यासाठी खुद्द भाजपचे नेते प्रयत्न करत होते. याचा पुरावा हवाय तर हा घ्या तालक यांची सावरासावर करणारी पत्रकार परिषद. Make you aware of the facts that throw lights on the baseless allegation attributed toward the Entertainment Society of Goa by some people without understanding the basic procedure of the tender. That is the main criteria. So though we got the lowest was where they argue on that it is 2,14 lakhs, but their technical concept, everything was really bad. They are aware of that also. So that's why they didn't come for the other event. The technical concept was very bad. But the tender allotted was to 6,55 lakhs 32,250, that is TLG India. And the highest quoted was amount 7,39 lakhs by TPT. 7 crore. Yeah. So if there was any corruption we wanted, we would have awarded the highest quote, that is 7,39 lakhs. Why to award 6,55 lakhs? This shows very clearly that we have followed a very transparent procedure, and if anybody wants to look into the matter, they are welcome to ESG, go through the documents. Now against RTI you can collect any documents. ESGने बहाल केलेल्या 12.5 कोटींच्या निविदावर स्वाक्षरी करण्यापूर्वीच दामू नाईक यांनी राजीनामा दिला. आता या निविदांवर नव्या उपाध्यक्षांना स्वाक्षऱ्या कराव्या लागणार आहेत. अर्थात जो स्वाक्षऱ्या करेल त्याच्यावर या सर्व घोटाळ्याचा आरोपही होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या पदावर काँग्रेसचे समर्थक राजेंद्र तालक यांची वर्णी लावण्यात आली असावी अशी प्रतिक्रियाही गोवेकरांमधून उमटू लागली आहे. एकंदरीत या सर्व प्रकारात राजेंद्र तालक बलीचा बकरा होणार का हे आता येणारं काळच ठरवेल.